आज सकाळपासूनच पावसानं अशी सुरुवात केलेली आहे. सगळीकडे पाऊसच पाऊस आणि सगळीकडे ओलंच ओलं. हे बघा सगळं वातावरण कसं असं थंडगार असं वातावरण झालेलं आहे. चला तर मग आता या पावसामध्ये गरमागरम काय बनवायचं बरं. नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या या युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. आज बनवूया आपण अर्थातच म्हणजे कांदा भजी. बाहेर खूप छान पाऊस पडत आहे आणि त्यासाठी आज बनवूया पावसामध्ये खाण्यात येणारा असा गरमागरम पदार्थ म्हणजे कांदा भजी. चला तर आता साहित्य काय काय घेतलं आहे ते आता बघूया. इथे छोटे 4 कांदे मी असे लांब आणि बारीक असे कापून घेतले आहे पातळ, आणि बेसन घेतलेलं आहे. जेवढे कांदा आहे तेवढेच मी इथे बेसन घेतलेलं आहे. पाहूया आपण यापैकी किती घ्यायचं ते. आता यामध्ये टाकण्याकरता हळद, तिखट, मीठ, धना पावडर आणि तीळ घेतलेले आहे. तसेच ओवा घेतलेला आहे. हा बेसनाचा पदार्थ तयार होणार आहे, तर ओव्यामुळं ते आपल्याला पचायला जळ जात नाही, त्यामुळे ओवा हा आवर्जून टाकायचा. आणि कोथिंबीर घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून चिरून. आता यामध्ये टाकण्याकरता एक ठेचा म्हणजेच लसण, अद्रक, हिरवी मिरची आणि थोडं जिरं याचा हा ठेचा टाकणार आहे. आता इथे एक बाउल घेतलं, त्यामध्ये हा मी कांदा घेते आहे. कांदा असा लांब लांबच चिरायचा याला. आपण आता आज कांदा भजी करत आहे. याला कोणी खेकडा भजी पण म्हणतात. तर असो, तर आता हे बेसन जे आहे मी 1 वाटी जवळजवळ घेतलं, तर त्यापैकी मी थोडं बाजू राहू देऊन अर्ध आणि जास्त असं मी यामध्ये बेसन टाकते आहे. आणि बाकीचं बेसन मी नंतर मसाले वगैरे टाकल्यानंतर तो नंतर आपण त्यामध्ये टाकू शकतो, कारण की आपण आज कांदा भजी करत आहे. अर्थातच कांदे जास्त आणि बेसनचं प्रमाण कमीच राहणार आहे. तर आता यामध्ये जाईल काही मसाले जसे की, आणि त्यापूर्वी हे जे आपण बेसन टाकलं तर हे पूर्ण याला असं मिसळून घ्यायचं. आज यामध्ये कांद्यामध्ये पूर्ण असं कांद्याच्या ओलाव्याने हे असं शोषून घेतलं पाहिजे या पद्धतीनं. आता यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मसाले, हळद, तिखट, धना पावडर, नंतर मीठ, तिखटाचं प्रमाण हिरवी मिरची ठेच्यात आहे त्याप्रमाणे मी टाकलेलं आहे. नंतर आता यामध्ये टाकूयात ओवा. ओवा असा बारीक क्रश करून टाकायचा, त्याचा स्वाद छान येतो. तीळ पण मी टाकलेले आहे. आता यामध्ये जाईल कोथिंबीर आणि आपण जो ठेचा केलेला आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसण, जिरा आणि कोथिंबीरीच्या काड्या, त्याचा यामध्ये असा हा ठेचा टाकून घेऊया. आता या ओलाव्याने जेवढे आपल्यामध्ये आपण जे यामध्ये साहित्य टाकलं त्यानुसार सगळं हे असं मिसळून या कांद्याला असं मिसळून घ्यायचं, म्हणजे तो स्वाद आपल्या आता या कांद्याला पूर्ण असा लागणार. इथे आपण अजूनपर्यंत पाणी टाकलेलं नाही आहे. तर आता जे ठेचा केलेला होता त्यामध्येच मी थोडं पाणी टाकून हे त्यामध्ये मी टाकते आहे. तर यामुळं जेवढं पाहिजे मला तेवढं पाणी याला घेतलेलं आहे मी. खूप जास्त पाणी टाकलं तर आपल्याला बेसनाचं प्रमाण वाढवावं लागेल, त्यामुळं पाणी आज मी बेतानच टाकते आहे, कारण की आज आपण जास्त कांदा वापरून भजी करणार आहे, म्हणजेच कांदा भजी. तर असं हे मला थोडं आसट वाटते आहे. मी आता यामध्ये जे मी बेसन बाजूला ठेवलेलं एका वेळी टाकलं नाही, तर तेच यामध्ये मी बेसन टाकते आहे. आणि हे बेसन यामध्ये पूर्ण असं मिसळून घेते आहे. आता हे मिसळून घेतल्यानंतर थोडं झाकण ठेवून बाजूला ठेवूया, जोपर्यंत बाकीची तयारी करतो आपण, तेल वगैरे गरम होईपर्यंत. जास्त नाही, पण 5-1 मिनटं आता याला मी झाकून ठेवते. तर आता दुसरीकडे बघा मी गॅस ऑन केलेला आहे. आता यावर मी कढई ठेवते आहे. कढई गरम होऊ देऊया, तेल गरम होऊ देऊया. आणि आता याच्यामध्ये भजे करून घेत आहे. तर आता या भज्यामध्ये मी कडकडीत तेल टाकलं आहे. त्याचा व्हिडिओ माझा थोडा आलेला नाही आहे, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. कडकडीत थोडं तेल टाकलं की भजा हा चांगला असा फुगतो आणि छान होतो. त्यामुळे यामध्ये सोडा वगैरे टाकायची काही आवश्यकता नाही आहे, तसासुद्धा आपला भजा हा छान होतो. तेला डुबेल इतके आपण भजे जितके बसेल तेवढे आधी मी यामध्ये टाकते आहे. केव्हाही भजे करताना आपला भजा जो आहे तो तेलात थोडा डुबला पाहिजे, तर तो थोडा फुगतो, नाहीतर भजा हा चपटा होतो.
तेल आता सध्या मीडियम यावर तेल आहे आणि थोड्या वेळाने असा झारा घालायचा, तेव्हाच्या तेव्हा नाही टाकायचा, नाहीतर तो आपला लागू शकते कडाला. हे बघा असं वर सगळे आपोआप वर येतात. आता याला पलटून देऊन पूर्णपणे हा आणखी याला छान तळून घेऊया. मी या ठिकाणी पूर्णपणे बेसनच घेतलं आहे. आपल्या कधी कधी आपण यामध्ये चमचाभर तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी चालतं. तर हे बघा सगळे आपले भजे आता तयार झालेले आहे. हे आता मी काढून घेते. यामध्ये कांद्यांचं प्रमाण जास्त आणि बेसनाचं कमी असते, त्यामुळे छोटे छोटे न टाकता असे थोडे मोठे टाकले की त्याचं जे बाइंडिंग आहे ते चांगलं होतं. छोटे छोट्यापेक्षा मोठा थोडा आकार घेतला की बाइंडिंगला छान येतं. तर हे आता पूर्ण टाकून झाले. मी दुसरी बॅचसुद्धा याचप्रमाणे काढून घेते आहे. भजे काढल्यानंतर तेल थोडं थंड होतं, तर मी आधी पावर मोठी केली आणि नंतर थोडी आणखी कमी म्हणजेच मीडियमवर करत आता हे भजेसुद्धा हे असे याप्रमाणे टाकून घेते आहे. अलगद थोड्या वेळाने असं झारा घातला की लगेच ते पण असे वर येतात आणि सगळे आपण ह्याप्रमाणे खालून वरून छान असे तळून घेऊया. टाकल्याबरोबर झारा घालायचा नाही, थोडा वेळ देऊ द्यायचा. आतून आपोआप तेलामधून ते थोडं त्याला झारा लागला की तो असे वर येतात. सुरुवातीला झारा घातला तर भजा हा खाली तळाला चिटकू शकतो, हे मी आधी पण सांगितलेलं आहे. तर हे बघा छान आता हे पण बॅच माझी तयार झालेली आहे. तर असे कांदा भजे तर घराघरात होतच असतात आणि गृहिणी म्हटलं की बऱ्याचशा गृहिणी आपण करतोच. परंतु काही नवशिके असतात, त्यांना हीच गोष्ट मोठी वाटते. तर अशा वेळी थोडंफार जर असं थोडंसं गायडन्स असलं की कोणीही असं बाहेरचं खाल्ल्यापेक्षा असं स्वच्छ वातावरणामध्ये आणि तेही घरचं, तर याचा खरोखरच छान असं आपल्या आरोग्याला मिळेल आणि आपल्याला करण्याचा हा आपल्याला आनंद मिळेल. तर बघा बोलता बोलता माझे कांदा भजे असे छान तयार झालेले आहे. चला तर मग वरून पाऊस येत आहे आणि या पावसामध्ये असे या मग गरमागरम कांदा भजी, कोणी याला खेकडा भजी पण म्हणतात. तर तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? तर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि हो माझे असेच व्हिडिओ बघण्याकरता आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर असे हे गरमागरम भजे आणि हा टोमॅटो सॉस तो सुद्धा मी घरी केलेलाच आहे बरं का. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.